नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यात अनेकदा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते। राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा असेल, कर्जमाफी असेल अशा घोषणा केल्या जातात। या संदर्भात घोषणा केल्या जातात आणि त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांच्या माध्यमातून सुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना खरीप पीक विमा 2025चा कधी वाटप केला जाणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही जी काही जाहीर केली 2 लाखापर्यंत, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कसा दिला जाणार, शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज भरलं पाहिजेत का, असे अनेक प्रश्न विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून विचारण्यात आलेले आहे। आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा काही उत्तर दिलं। या उत्तरामध्ये नेमकं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काही बोलले का, शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भात काही बोलले का, नेमकं काय स्पष्ट झालं याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यानंतर बच्चू कडू असेल यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उठाव केले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक तारीख जाहीर करण्यात आली। 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सुद्धा सांगण्यात आलं। त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झालं। अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली। त्यामध्ये शेतकऱ्यांना, जे शेतकरी थकीत आहेत अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी देऊ, तर प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान, जे शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज रेग्युलर आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान देऊ, अशी एक मोठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती। एकंदरीत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जाहीर केलं जात होतं, परंतु त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते अर्थसंकल्प अधिवेशन जे काही अजितदादांनी मांडलं होतं त्या संदर्भात काही चर्चा झाल्या होत्या, त्या संदर्भात काही तोडगे करण्यात आले होतं, त्याचंच वाचन हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेलं आहे। आणि त्यामध्ये काही निकषसुद्धा बदलल्या जात होते, परंतु अजितदादांचं निधन झाल्यानंतर त्या विषयावरती परत चर्चा झाली नाही किंवा ते निकष बदलण्याचं काम हे झालं नाही, असं देखील स्पष्ट होताना दिसत आहे। आणि त्यानंतर आज विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले। शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं काय होणार, खरीप पीक विमा शेतकऱ्यांचा कधीपर्यंत वाटप केला जाणार, याच्या संदर्भात काही विचारणा केली असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही। म्हणजेच काय तर शेतकऱ्यांच्या खात्यावर 8-15 दिवसात पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाऊ शकते, परंतु ज्या सखोल माहिती असेल किंवा जे सखोल चौकशी असेल किंवा सखोल कारवाई असेल ही पीक विमा कंपनीवरती होताना दिसत नाही। आणि पीक विमा कंपनीला कोणत्याही प्रकारचे सक्तीचे आदेश हे देताना दिसत नाहीत। म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीपचा पीक विमा कधीपर्यंत वाटप केला जाईल हे अद्यापही स्पष्ट झालं नाही। तर दुसरा विषय म्हणजेच कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा केली, 2 लाखापर्यंत थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी, तर 50,000 प्रोत्साहनपर अनुदान, अशा पद्धतीची ही घोषणा होती। परंतु शेतकऱ्यांना नेमकं समजत नाही आता शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, कारण तर मार्च महिना जवळ येत आहे। अनेक शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज घेतलेलं आहे। मार्च महिन्यात त्या कर्जाला 1 वर्ष पूर्ण होणार आहे। त्यानंतर मार्च महिन्यात ते पिकाचं जे काही एंडिंग असते ती मार्च महिन्यात धरली जाते आणि ह्या मार्च महिन्यापर्यंत आपण जर कर्ज भरलं नाही किंवा त्याचं व्याज जर भरलं नाही तर आपण परत थकीतमध्ये जाणार। मग अशा शेतकऱ्यांना प्रश्न पडला की नेमकं बँकेचं कर्ज भरलं पाहिजे का नाही, परंतु या संदर्भात सुद्धा कोणत्याही प्रकारचा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून झाला नाही। म्हणजेच शेतकऱ्यांनी कर्जमाफीची जी काही घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांसाठी, ती ज्या पद्धतीने 9व्या महिन्यापर्यंत म्हणजे 2025च्या 9व्या महिन्यापर्यंत शेतकऱ्यांचं थकीत असलेलं कर्ज माफ करू, अशी जी काही घोषणा झाली, परंतु त्यानंतर आता 2026 लागलं आणि मार्च महिन्यातसुद्धा काही दिवसावरती येऊन ठेपलेला आहे। अशामध्ये शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज भरलं पाहिजेत का, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि जर नाही भरलं तर त्या शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज माफ परत होणार का, हा देखील मोठा प्रश्न आहे। परंतु या संदर्भात कोणत्या प्रकारचा सध्या तरी खुलासा करण्यात आला नाही। आता जे काही निकष असतील, जे काही अटी असतील, जे काही जाचक अटी टाकल्या जातील, त्यामध्ये अनेकदा शेतकऱ्यांचं जे काही कर्ज असेल त्या अटी टाकल्यानंतर ते माफ होत नाही। परत शेतकरी बँकेचं कर्ज कधी माफ होणार त्याच्याकडे डोळे लावून बघतो आणि शाहूकारीसारखं जे काही कर्ज असेल त्याला परत तो बळी पडतो, कारण तर बँक कर्ज देत नाही, परत तो शेतकरी शाहूकाराचं कर्ज घेतो। म्हणजे शाहूकाराचं कर्जसुद्धा त्याच्याकडे असते, तर बँकेचं कर्जसुद्धा त्याच्याकडे असते। नेमकं शेतकऱ्यांनी केलं काय पाहिजेत,
शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का आणि मार्च महिन्यात बँकेचं कर्ज तो भरणार का, हे सर्व पडलेले कोडे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचं मुख्यमंत्री फडणवीस उत्तर द्यायला तयार नाहीत. नेमकं शेतकऱ्यांची कर्जमाफीचं गांजर आहे की कर्जमाफी केली जाणार, हा देखील एक मोठा पडलेला शेतकऱ्यांना प्रश्न आहे. याच्या संदर्भात खुलासा केला पाहिजे. शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज भरायचं का किंवा कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार याचे जे काही स्पष्टीकरण असेल ते दिलं पाहिजे. आता नुसतं थकीत म्हणून चालणार नाही. थकीत म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहेत का, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज पीक कर्ज असेल ते पुनर्गठन असेल त्याचं व्याजाचं परत काय होणार, 2 लाखाच्या वरच्या रकमेचं काय होणार, हे जे काही पडलेले प्रश्न असतील ते शेतकऱ्यांचे सॉल्व केले पाहिजेत. आता ज्या पद्धतीने आम्ही मान्य करतो मागचे काही निकष लावल्या जातात त्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. 2 लाख रुपयाच्या वरचं कर्ज व्याज जे काही व्याज आणि मुद्दल असेल ती रक्कम शेतकऱ्यांना भरणं अपेक्षित आहे. परंतु या संदर्भात ठोस निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला पाहिजे. जय शिवराय.